शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, खुल्या बाजारात कापसाच्या दरात सुधारणा झालेली आहे मित्रांनो. तर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. राज्यभर CCI कडून हमीभावाने कापूस खरेदी सुरू असतानाच आता खुल्या बाजारात कापसाच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे बाजार समितीत शुक्रवारी कापसाचे सौदे 8,000 ते 8,405 रुपयापर्यंत झालेले आहे मित्रांनो. येत्या काही दिवसात कापसाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असा खरेदीदारांचे मत आहे. सरकारने यावर्षी मध्यम लांब धाग्याच्या कापसाला 7,710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला 8,110 रुपयाचा दर जाहीर केला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरात मुख्यत्वे मध्यम धाग्याच्या कापसाला सर्वाधिक पिकाला जातो. यावर्षी हंगामात उशिराने सुरू झाल्याने पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील कापसाच्या पिकाला चांगला फायदा झाला आहे. परिणामी अनेकांना सरासरी 10 ते 14 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मिळाले आहे. या मोसमात CCIने खरेदी सुरू केल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना कापूस CCI केंद्रावर 7,710 रुपयाने दराने विकला गेला. तथापि आता खुल्या बाजारात हमी दरापेक्षा जास्त किमतीवर सौदे होऊ लागले आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की मागणी वाढल्याने आणि कापसाची गुणवत्ता चांगली असल्याने दर अजून वाढण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कापसाची विक्री केलेली नाही. हे शेतकरी कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत थांबले आहे. यावर्षी कापसाच्या हंगामात मागील वर्षाच्या तुलनेत लांबला आहे. उशिरा झालेल्या पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ झाला. आता बाजारात दरवाढीचा कल दिसून येत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होण्याची चिन्हे आहेत. मात्र आजवर मोठ्या प्रमाणात कापूस विक्री झालेली असून आता काही मोजक्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याचे बोलले जात आहे. खुल्या बाजारात सरासरी 8,200 ते 8,300 रुपयापर्यंत सौदे झाले होते असल्याचे खरेदीदारांकडून सांगण्यात येत आहे. अकोटमध्ये CCIची 3,59,000 क्विंटल खरेदी झालेली आहे मित्रांनो कापसाची. या हंगामात सुरुवात झाल्यापासून गुरुवारी आतापर्यंत अकोट येथील CCIच्या केंद्रावर 3,59,770 क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. अकोट बाजार समितीच्या अंतर्गत अकोट अ, अकोट ब आणि चावटा बाजार अशी केंद्र आहेत. या ठिकाणी कापूस विक्रीसाठी 32,325 शेतकऱ्यांनी कापूस किसान ॲपवर नोंदणी केली असून बाजार समितीने 19,102 शेतकऱ्यांची पडताळणी केली. त्यापैकी 16,152 शेतकऱ्यांनी कापूस विक्री आणण्यास त्यांनी परवानगी दिली आहे. तर कापूस दरवाढीची काही महत्त्वाची कारण आहे मित्रांनो, काय ती आपण चला बघूया. सरकी 42 रुपयापर्यंत झालेलं आहे पहिलं कारण. तर दुसरं आहे आधी 38 ते 39 रुपयापर्यंत दर होता. आता आयात कराचाही सकारात्मक परिणाम झालेला आहे. जो 11% निर्यात कर लावलेला होता तो आता वाढवण्यात आलेला आहे. रुईचा दर 54,000 रुपयापर्यंत खंडीपर्यंत पोहोचला आहे मित्रांनो. उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सरकी पुरवठ्यास कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकीच्या दरात वाढ झाली. शिवाय शासनाने आयात शुल्क रद्द न केल्याने देशांतर्गत बाजार रुईला मागणी आली आहे. यामुळे कापसाच्या दरात तेजी दिसून येत आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग बघूया तर कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली 75 क्विंटलची. किमान दर भेटले 7,600 रुपये, कमाल दर भेटले 7,850 रुपये, सर्व दर भेटले 7,725 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली 41 क्विंटलची. किमान दर भेटले 7,700 रुपये, कमाल दर भेटले 7,700 रुपये, सर्व दर भेटले 7,700 रुपये. त्यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक आलेली 226 क्विंटलची. किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 8,000 रुपये, सर्व दर भेटले 7,750 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक आलेली 764 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 8,100 रुपये, सर्व दर भेटले 7,800 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.